तर विद्यार्थ्यांनो, मागच्या तासाला आपण आयुष्य आनंदाचा उत्सव हा धडा पूर्ण केला पहा. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा धडा पहा. कारण जोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते काहीच समजणार नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जे व्हिडिओ तयार करून पाठवतोय पहा, ते जर तुम्हाला लगेच पटकन मिळवायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा पहा. तुम्ही व्हिडिओ पाहत असताना खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे पहा, तर त्याच्यावरती जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक करा व शेअर करा पहा. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकील त्यावेळेस ते व्हिडिओ तुम्हाला पटकन दिसतील पहा. तर ठीक आहे, आपला जो पुढचा भाग आहे पहा, तर तो आहे साहित्य प्रकार. या साहित्य प्रकारामध्ये जर आपण 11वीचा विचार केला तर 11वीला 2 नाटकं त्या ठिकाणी आपल्याला दिलेली होती पहा. तर आता 12वीला काय केलं आहे, तर नाटकाच्या ऐवजी 2 कथा आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर कथा हा भाग पाहण्यापूर्वी आपल्याला कथा म्हणजे काय हे अगोदर समजलं पाहिजे पहा. कारण कोणतीही गोष्ट पाहण्याच्या ऐवजी जर त्या गोष्टीचा अर्थच आपल्याला कळलं नाही, एखादा भाग पाहत असताना जर तो भाग काय आहे हेच जर आपल्याला समजलं नाही तर आपल्याला काहीच कळणार नाही पहा. तर आज आपण कथा हा साहित्य प्रकार पाहणार आहे पहा. तर ते पाहत असताना कथा म्हणजे काय या सगळ्याचा अभ्यास आज थोडक्यात आपण करणार आहे पहा. तर लहानपणी आपण सगळ्यांनी आपल्या आजीकडून किंवा आजोबांकडून गोष्टी ऐकलेल्या आहेत पहा. त्या गोष्टी सांगत असताना आपण त्या गोष्टी ऐकायचो आणि परत आपण आजीकडे आजोबांकडे हट्ट धरायचो की मला अजून एक गोष्ट सांगा, मला अजून एक कथा सांगा. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की कथा ह्या अतिशय रंजक आणि छान असतात पहा. आता या ठिकाणी जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तक समोर घेऊन बसा. त्यामध्ये बराच भाग तुम्हाला सांगितलेला आहे पहा. मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हा त्यांची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला. यात काय सांगितलं आहे, मनुष्य ज्यावेळेस आपले अनुभव किंवा आपल्या मनातील कल्पना दुसऱ्याला सांगू लागला, त्यातून गोष्टीची निर्मिती झाली आणि कथेचा जन्म झाला, असं यातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. कथा या शब्दाचा अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असे. या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे. पहा, ज्या रसाळ शब्दात, चांगल्या शब्दात, सोप्या शब्दात गोष्ट सांगितली जायची पहा, तर गोष्ट सांगण्याचा एकच उद्देश होता, ते म्हणजे अप्रत्यक्षपणे बोध, त्याच्यातून काहीतरी शिकवण मिळाली पाहिजे या हेतूने गोष्ट त्या ठिकाणी सांगितली जायची किंवा कथा त्या ठिकाणी सांगितली जायची पहा. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा वाङ्मयाला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. कथा सांगणे, निवेदन सांगणे किंवा कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला मोठी परंपरा आहे, अशी प्रस्तावना थोडक्यात या ठिकाणी केलेली दिसून येते पहा. आता या ठिकाणी खाली आपल्याला कथा म्हणजे काय ते सांगितले पहा, की प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षण घटना वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. पहा, आता यात असं सांगितलंय की म्हणजे पूर्वीच्या काळात या ठिकाणी कथेचा जन्म झाला. सुरुवातीला एखादी शिकवण देण्यासाठी किंवा बोध देण्यासाठीच फक्त कथेचा वापर केला जात असे पहा. नंतर त्याचा उपयोग कशासाठी झाला, तर मनोरंजन करण्यासाठी त्याचा वापर त्या ठिकाणी होऊ लागला पहा. कारण या कथेमधून जास्तीत जास्त लोकांचं मनोरंजन होत असतं पहा. एखादी कथा जर आपण वाचायला घेतली तर पूर्ण होईपर्यंत आपण कधीही मध्ये थांबत नाही पहा. पुस्तकाचा जर एखादा धडा आपण वाचायला घेतला तर आपण काय करतो, निम्मा धडा वाचतो, निम्मा आपण ठेवून देतो. परंतु कथेच्या बाबतीत तसं होत नाही, कारण कथा ह्या मनोरंजक असतात. त्याच्यामुळं आपल्या मनाला आनंद होत असतो. त्याच्यामुळं एकदा कथा वाचायला घेतली की माणूस ती पूर्णत्वालाच नेत असतो, कारण कथा ह्या मनोरंजक असतात पहा. आता जर एखादी कथा आपण पाहिली तर त्या कथेमध्ये वेगवेगळे पात्र असतात, वेगवेगळे प्रसंग असतात, वेगवेगळे संघर्ष, गुंतागुंत, वातावरण निर्मिती, विचार, भावना या सगळ्या गोष्टींचा विचार हा त्या कथेमध्ये केलेला असतो पहा. कथेमध्ये जे काही पात्र असतात त्या प्रत्येक पात्राकडं एक त्याची भूमिका निश्चित करून दिलेली असते पहा, आणि गोष्ट संपेपर्यंत त्या पात्राकडे तीच भूमिका राहते पहा. कारण जर त्या पात्राची भूमिका बदलली गेली तर कथेमध्ये नाविन्यता राहणार नाही, सुटसुटीतपणा राहणार नाही. याच्यासाठी कथेमध्ये पात्र निर्मितीही केलेली असते पहा. आता कथेचे घटक माहीत करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे पहा. तर जे काही कथेचे घटक आहेत त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे कथाबीज. आता कथाबीज म्हणजे काय, तर जो काही कथाकार असतो पहा, तो काय करतो, त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेचं जे काही वास्तव असतं किंवा जे काही कल्पना असते ते रंगवण्याचा प्रयत्न करत असतो पहा. तर ही कल्पना रंगवण्यासाठी एक कथाबीज म्हणजे एक विषय आवश्यक असतो पहा, आणि त्या विषयाला धरून ती कथा पुढं घेऊन जातो, त्याला म्हणायचं कथाबीज.
एखादं बीज टाकल्याशिवाय जसं एखादं रोप मोठं होत नाही, तसंच एखादा विषय घेतल्याशिवाय एखादी कथा नावारंगाला येत नाही. त्याच्यामुळं कथाबीज हे अत्यंत महत्त्वाचं असतं पहा. दुसरं आहे पहा कथानक. आता कथानक म्हणजे काय? तर कथानक म्हणजे जी काही कथेची घटना असते, कथेतील जे काही प्रसंग असतात, पात्रांच्या कृती असतात, जे काही वातावरण असतं, ते हळू त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न त्या कथेमध्ये केलेला असतो पहा. थोडक्यात सगळ्यांचं एकत्रीकरण त्या कथेमध्ये केलेलं असतं. आणि त्या एकत्रीकरणातून त्या कथेची मांडणी केली जाते आणि मांडणी केल्याच्यानंतर कथा आकाराला आलेली आपल्याला दिसून येते पहा. कथाकाराच्या मनात त्या कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला जो काही भावाशय असतो, तो वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे कथन केलं जातं किंवा त्या कथेचं प्रयोजन त्या ठिकाणी केलं जातं पहा. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं कथानक. आता जो 3 नंबरचा मुद्दा आहे पहा, तो आहे पात्रचित्रण. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, युक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादीच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसाप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांची जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. कथाकार स्वतःच्या स्वनिर्मिती म्हणजे काय? स्वतःच्या कल्पनेनं पात्र रंगवत असतो पहा. आणि ही पात्र व्यवस्थित त्या ठिकाणी काम करत असतात. जणू काही वास्तवात ते काम करत आहेत असा भास त्या कथेतून आपल्याला होत असतो. म्हणजे पात्रचित्रण हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे पहा. चौथा घटक आहे पहा वातावरण निर्मिती. कोणतीही कथा तयार करत असताना किंवा कथा होत असताना त्या ठिकाणी वातावरण निर्मिती होणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असतं पहा. कारण या वातावरणाच्या निर्मितीचा परिणाम हा अप्रत्यक्षपणे त्या वाचकावर होत असतो. वातावरणाचा पट जितका सधन असेल, तितकी कथासुद्धा अतिशय सकस असते पहा. म्हणजे वातावरण निर्मिती हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर जे काही कथेचे घटक आहेत, त्यातील 5वा घटक आहे तो म्हणजे नाट्यमयता किंवा संघर्ष. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मक घटनेतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो, पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. आता यात काय सांगितलं आहे पहा, की कथा ह्या चांगल्याही असतात, वाईट असतात किंवा चांगल्या वाईटाचा संघर्ष त्या कथेमध्ये दिलेला असतो पहा. आणि जो वाचक वर्ग आहे तो उत्कटपणे तो संघर्ष त्या ठिकाणी पाहत असतो पहा. कथेत जे काही अनुभव येतात, ज्या काही घटना असतात, त्या सगळ्याचा आनंद तो अप्रत्यक्षपणे घेत असतो. म्हणजे नाट्यमयता हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, हे यातून आपण समजू शकतो पहा. 6वा मुद्दा आहे संवाद. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्राच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. संवाद हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे पहा. कथेतील संवाद हे चटपटीत आणि आकर्षक असले पाहिजेत, की जेणेकरून प्रेक्षकांना किंवा वाचकांना त्या कथेने खिळवून ठेवलं पाहिजे पहा. त्यातून वेगवेगळी रसनिर्मिती झाली पाहिजे. त्याच्यानंतर परिस्थितीनुसार सगळे संवाद असले पाहिजेत. अर्थपूर्ण संवाद कथेला एक वेगळी उंची त्या ठिकाणी देऊन जात असतात. म्हणजे कथा वरपर्यंत घेऊन जात असतात. त्याचा वाचक वर्ग वाढत असतो असं यातून सांगितलं आहे. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे पहा भाषाशैली. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार या कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार त्याच्या दृष्टिकोन, त्याचा अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैलीविशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. भाषाशैली जो वाचक वर्ग जास्त आहे त्या वाचक वर्गाला समजेल अशा भाषेमध्ये कथेची निर्मिती केली जाते पहा. आता या ठिकाणी काय सांगितले, प्रमाण भाषा आणि बोलीभाषा या मिक्स करून त्या ठिकाणी कथा तयार केली जाते किंवा काही काही वेळेस पूर्ण बोलीभाषा वापरली जाते, जेणेकरून
वाचक वर्गाला ती आवडेल हा उद्देश समोर ठेवून त्या ठिकाणी ती कथा लिहिली जात असते. आता या ठिकाणी आपले किती मुद्दे सांगितले, तर कथेचे जे काही घटक आहेत ते म्हणजे पहिला आहे कथाबीज, दुसरा आहे कथानक, तिसरा आहे पात्रचित्रण, चौथा आहे वातावरण निर्मिती, पाचवा आहे नाट्यमयता किंवा संघर्ष, सहावा आहे संवाद आणि सातवा आहे भाषाशैली. हे घटक कथेमध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात. याच्याशिवाय कोणतीही कथा कधीही पूर्ण होऊ शकत नाही. याच्यासाठी हे 7 मुद्दे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे पहा. आता पुढं आपल्याला कथेची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत पहा. तर पहिलं वैशिष्ट्य काय आहे की कथा मनोरंजन करते. पहा आपण सगळेजण टी व्ही पाहतो पहा. तर टी व्ही आपण का पाहतो, तर टी व्हीमुळं आपल्याला मनोरंजन होतं. त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी टी व्ही पाहतो पहा. परंतु ज्यावेळेस टी व्हीचा उगमच झालेला नव्हता त्यावेळेस जर मनोरंजनाचं काम कोण करत असतील तर या कथा ह्या मनोरंजनाचं काम करायच्या पहा. आज आपण जर पाहिलं तर दिवाळीचे अंक हे प्रसिद्ध होत असतात पहा. या अंकामध्ये कथेला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. मराठीत सगळ्यात जास्त वाचला जाणारा जर कोणता साहित्य प्रकार असेल तर तो आहे कथा पहा. कथा ह्या सगळ्यात जास्त वाचल्या जातात कारण त्या लोकांना आवडतात. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना कथा या अतिशय जास्त प्रमाणात आवडतात पहा. जे काय आबालवृद्ध असतात ते काय करतात, कथा सांगण्याचा किंवा ऐकण्याचा मनमुराद आनंद घेत असतात. म्हणजे कथा ही सगळ्यांचं मनोरंजन करत असते. दुसरं आहे पहा की कथेमुळे संस्कार होत असतात. आता आपण सुरुवातीला पाहिलं पहा की काहीतरी बोध देण्याच्या उद्देशाने या कथा सांगितल्या जात असतात. फक्त मनोरंजन यासाठीच फक्त या कथा सांगितल्या जात नाही, तर मनोरंजनाबरोबरच मनावरती संस्कार करण्याची जबरदस्त ताकद या कथेमध्ये असते पहा. या कथेमधून एक प्रकारचा मूल्यविचार हा मुलांच्या मनावरती रुजवला जात असतो. कथा ह्या प्रेरणा देत असतात, स्फूर्ती देत असतात आणि बोधसुद्धा देत असतात पहा. त्याच्यातून माणसाला ज्ञान मिळत असतं. सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, सर्वनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचे संस्कार मुलांवरती होत असतात पहा. मानवी मूल्यांची म्हणजे कदर आपण कशी केली पाहिजे, आदर्श व्यक्तिमत्व आपण कसं जाणलं पाहिजे, ते कसं घडवलं पाहिजे, या सगळ्याची जाण ही कथेमधून होत असते पहा. आणि याच कथा या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावरती ठसा उमटवताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे कथेमुळे सुसंस्कार होतात असं यातून आपल्याला सांगितले. तिसरं आहे कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. एखादी कथा वाचत असताना जर ती खरंच मनोरंजक असेल तर आपल्या मनात एक प्रकारची ओढ निर्माण होते पहा. ही कथा आपण संपूर्ण वाचली पाहिजे. म्हणजे कथेविषयी वाचत असताना उत्कंठा मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आता यात आपल्याला असं सांगितलं आहे पहा की कथा वाचकांना अनेकदा आता पुढे काय होणार याची उत्सुकता त्याच्या मनात निर्माण करत असते पहा. की नेमकं आता पुढं काय काय होणार आहे आणि ते वाचण्यासाठी किंवा एक प्रकारची जिज्ञासा मनात निर्माण झालेली असते. त्याच्यामुळं ती व्यक्ती ती कथा पूर्ण त्या ठिकाणी वाचून काढत असते आणि त्यामध्ये वाचकाला खिळवून ठेवत असते पहा. कथेत जे काय पात्र असतात, प्रसंग असतात यांची गुंफण अतिशय कौशल्याने केलेली असते पहा. कथा करत असताना अतिशय गुंफण कौशल्याने केलेली असते जेणेकरून वाचक वर्ग पूर्णपणे त्या कथेमध्येच गुंतून राहील. म्हणजे वाचकाची उत्कंठा ही कथा वाढवते याच्यावरून आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येतं. पुढचा मुद्दा आहे पहा, कथा एककेंद्री असते. अनुभवांचे रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते म्हणून ती लहान असते, लघु असते, ती पसरट नसते, तिचे स्वरूप स्फुट म्हणजे छोटे असते. आता यात काय सांगितलं आहे पहा की कथा ही एककेंद्री असते. म्हणजे एकच व्यक्तीने ती कथा सांगितलेली असते पहा. नाटकासारखी ती जास्त वेळाची नसते, बहुपात्र त्यामध्ये नसतात पहा. कादंबरीसारखे सुद्धा बहुपात्र त्यामध्ये नसतात. अतिशय सुटसुटीत कमीत कमी शब्दात सूक्ष्म अशी कथा तयार केलेली असते. यासाठी असं सांगितलं आहे की ती एककेंद्री असते. पुढचा मुद्दा आहे पहा, कथा भूतकाळात लिहिली जाते. आता सर्वसाधारणपणे या काही ज्या कथा आहेत पहा त्या सगळ्या भूतकाळात लिहिलेल्या आहेत पहा. किंवा भूतकाळात जे काही होऊन गेलेलं आहे त्या घटनेचं वर्णन हे कथेमध्ये केलेले असते. आता उदाहरणार्थ काय सांगितलं आहे पहा की एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा. ही अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे आपल्याला गोष्टीमध्ये आढळून येते पहा. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेला प्रसंग असतात, त्यांचे वर्णन असते. त्यामुळे आपोआपच कथालेखनासाठी भूतकालीन निवेदनशैली वापरली जाते. जे काही होऊन गेलेलं आहे ते अतिशय सुंदर रीतीने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न या कथेतून केलेला असतो पहा. जे सगळं काही होऊन गेलेलं, एक गाव होते, तिथे एक राजा राहत होता, त्याला असं असं होतं, ते होतं, हे सगळं होऊन गेलेलं आपल्याला सांगितलं जातं.
कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर, नर्स असो वा गावातला लोकसेवक, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथीचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. कथेला एकही जीवन विषय वर्ज नाही. बालपणी काऊचिवच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. जीवनाचा वेध घेण्याचे हे वैशिष्ट्य कथेची खासियत आहे. जीवनाचा वेध घेते. लहानपणापासून जसजसं आपण मोठमोठं हो तसतसं वेगवेगळ्या विषयांचा वेध घेत घेत ती आजपर्यंत आपल्यात आहे लहानपणी आपल्याला कोणत्या गोष्टी आवडायच्या, यात काय सांगितलं की चिमणीच्या आणि कावळ्याच्या गोष्टी लहानपणी आवडायच्या त्याच्यानंतर थोडं मोठं झाल्याच्यानंतर राजा राणीच्या गोष्टी आपल्याला आवडायला लागल्या आणि अजून थोडं मोठंसं झाल्यानंतर म्हणजे त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं आहे हे यातून आपल्याला सांगितलं म्हणजे जीवनाचा वेध या कथेने आपला घेतलेला आहे. लोकांच्या आवडीनिवडीनुसार, त्यांच्या वयानुसार ह्या सगळ्या प्रकारच्या कथा तयार केलेल्या असतात कथेची पुस्तकं प्रत्येकाने वाचली पाहिजेत. एक प्रकारचा आनंद मनाला मिळाल्याशिवाय राहत नाही. श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. सादरीकरण हा एक अतिशय महत्त्वाचा काही गुण आहे त्याचा. सादरीकरण म्हणजे सादर केले जाणे, सांगणे, कथन करणे. कथा सादर केली जाते. कथमाला, बालकमेळावे, बालसाहित्य संमेलने इत्यादी आवर्जून कथा सांगितल्या जातात. जे काय बालक मेळावे असतात त्याचं उदाहरण या ठिकाणी सांगितले. बालक मेळाव्यात काय केलं जातं? बालसाहित्य त्या ठिकाणी तयार केलं जातं, जेणेकरून लहान मुलांच्या मनावरती चांगला परिणाम झाला पाहिजे याच्यासाठी बालक मेळावे हे भरवले जात असतात यामध्ये बालसाहित्य ठेवलं जातं. लहान मुलांची नाटके असतील, कादंबऱ्या असतील, निबंधलेखन असेल, हे सगळं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं असतं कथाकथन मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये नित्यनियमाने घडत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आज होत आहे, उद्याही होत राहील. कथा एक जणाने सांगितली जाते, दुसऱ्याने ती ऐकली जाते यात काय सांगितले की पूर्वीपासून ही पद्धती चालत आलेली आहे आणि भविष्यात सुद्धा हीच पद्धती चालत राहील. एक जणांनी सांगायची आणि दुसऱ्याने जे काही खाली ऐकत असतील त्यांनी एकाग्र चित्तानं व्यवस्थित लक्ष देऊन ती ऐकायची. ही परंपरा कधीही बंद पडणार नाही असं या पुस्तकातून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढं गेल्याच्या नंतर या कथेचं सादरीकरण हा एक मुद्दा आपल्याला सांगितलेला आहे आता कथेचं सादरीकरण करायचं म्हणजे काय, तर कथा सादरीकरण करणं ही कला आहे सांगणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अतिशय व्यवस्थित कथा सांगता आली पाहिजे जर त्याला व्यवस्थित सांगता आली तरच समोरचा माणूस हा व्यवस्थित ऐकत असतो जर कथा सांगणारी व्यक्ती त्याला जर कथा चांगली सांगताच येत नसेल, त्याचं सादरीकरण करताच येत नसेल, तर मात्र समोरचा व्यक्ती हा कथा चांगल्या प्रकारे ऐकू शकत नाही त्याच्यासाठी सादरीकरणाची जी काही कौशल्य आहेत ती सगळी त्यांनी आत्मसात करून घेतलेली असली पाहिजेत तरच तो व्यवस्थितपणे कथा चांगली सांगू शकतो. आता खाली कथा ह्या दोन प्रकारे सांगितल्या जातात एक म्हणजे अभिवाचन आणि दुसरं म्हणजे कथाकथन. अभिवाचन म्हणजे काय, तर अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळतो, संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा याचे आकलन होण्यास मदत होते. कथावाचकाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाश योजनेची, नेपथ्याची जोड दिली तर अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते असं या ठिकाणी सांगितले त्याच्यानंतर कथाकथन काय सांगितले, तर कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाची थोडी जोड द्यावी लागते, ज्यामुळे कथानक उठावदार होते. कथाकथन करणाऱ्याला शब्दांच्या माध्यमातून पात्रांना जिवंत करायचे असते जणू काय ती पात्र पूर्णपणे जिवंत आहेत असं कथानक सांगत असताना त्या व्यक्तीला लोकांच्या मनावर त्या ठिकाणी बिंबवायचं असतं कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत त्यांचा प्रतिसाद घेत लेखकाच्या मूळ संहितेचा धक्का न लावता परिणामकारकरित्या ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते कथा सांगत असताना कागद हातात घेऊन चालत नाही. समोर जे काही श्रोते बसलेले असतात त्या श्रोतांकडे बघून हळूहळू त्या कथेचं सादरीकरण करावं लागतं की जेणेकरून श्रोत्यांपर्यंत ती कथा व्यवस्थित जाईल, त्याचा परिणाम व्यवस्थित जाईल आता असं सांगितलंय की कथेची निवड करणं हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे कथा सादरीकरण करत असताना
श्रोत्यांचा अवधान काळ, त्यांचे भान, कथा सादरीकरण या सगळ्या गोष्टीसुद्धा अतिशय व्यवस्थितपणे आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर विद्यार्थ्यांनो, उद्या आपण जी काही आपली पहिली शोध नावाची कथा आहे पहा, अतिशय छान कथा आहे. ते आपण उद्याच्या तासाला पाहू. परंतु त्या अगोदर आज आपण जो काही भाग पाहिला, की कथा म्हणजे काय, त्याचं सादरीकरण कसं करायचं, त्याची उद्दिष्टे कोणती, वैशिष्ट्ये कोणती, कथेचे घटक कोणते, या सगळ्या बाबी तुम्ही व्यवस्थित ऐका, पुस्तकातून एकदा वाचून काढा, की जेणेकरून उद्याची कथा पाहत असताना तुम्हाला जास्त अडचणी त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. शोध नावाची एक कथा आहे पहा, अतिशय छान आणि रंजक कथा आहे पहा. खूप मोठी कथा आहे. आपण थोडक्यात ती कथा पाहू. ठीक आहे. जी कथा आता कथेची माहिती पाठवलेली आहे ती सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. बाकीचा भाग आपण उद्या पाहू.